आईने एक सल्ला दिला की कुणाची तरी मदत घे, मार्गदर्शन घे. पण परत एक स्वतःचा संघर्ष होता की स्वतःचा इगो असतो ना की मी कुणाचं मार्गदर्शन नाही घेणार, स्वतःच्या पायावर मी सगळं करून दाखवेल. पण जेव्हा 3 अटेम्प्ट जेव्हा फेल गेले तेव्हा म्हटलं जरा आपल्याला लाईफ काहीतरी संदेश देतं, युनिव्हर्स काहीतरी सांगतंय, जरा ऐका त्यांचं. म्हणून मी चाणक्य मंडल परिवारमध्ये प्रवेश घेतला आणि त्यामुळे हा प्रवास माझा फार इझी झाला. त्यामुळे MPSC मेन्स मी व्यवस्थित क्लिअर करू शकलो. चाणक्य मंडल परिवारचंच खूप मोठं श्रेय आहे की सर नेहमी सांगतात क्रिकेटच्या भाषेत नेहमी सांगतात 1 बॉल ॲट अ टाइम असतो. तो एक प्रश्न जो आलाय समोर तो व्यवस्थित सोडवायचा, जो झालाय बॉल त्याचा विचार नाही करायचा, पुढच्या प्रश्नाकडे जायचा. फक्त एवढाच अप्रोच ठेवलेला मी प्रत्येक परीक्षेमध्ये. आपल्या सवयी, आपले पॅटर्न्स, आपण प्रत्येकाला एक पॅटर्न्स असतात सवयींचे. चांगल्या सवयींचे सुद्धा पॅटर्न्स असतात आणि वाईट सवयींचे पॅटर्न्स सुद्धा असतात. तर माइंड कंडिशनिंगमध्ये, चाणक्यमध्ये हे वाईट पॅटर्न्स तोडण्यावर जास्त भर दिला जातो नेहमी. ते मला फार प्रकर्षतेने जाणवलं. धर्माधिकारी सर आणि संपूर्ण चाणक्य मंडल परिवार यांचे ऋणच माझ्यावर आहेत. त्यांच्याशी मी खूप कृतज्ञ आहे त्यांच्यासाठी की आयुष्य एका भरकटलं होतं पण ते असं वळणावर आणून एका व्यवस्थित मार्गावर आणून सोडलं त्यांनी. त्यासाठी मी त्यांचा सदैव ऋणी राहील. मी आता बोलवतोय मुंबईच्याच निलेश तांबे यांना. निलेश मूळचा ओतूरचा. त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केलं कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये नवी मुंबईमधून. त्याची आई मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षिका आहे, वडील देखील मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षक आहेत. त्याने मुंबईमध्येच MPSC कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स केला होता. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे MPSCच्या गट ब परीक्षेत तो राज्यात पहिला आला आणि MPSC आता नागरी सेवा परीक्षेत सहाय्यक राज्यकर आयुक्त म्हणून त्याची निवड झाली आहे. निलेश. आदरणीय धर्माधिकारी सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक वृंद आणि सर्व यशस्वीत यांना आणि समोर जमलेले माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणी आणि पालक यांना सर्वांना नमस्ते. 2 वर्षापूर्वीच असंच दादरमध्येच असा सोहळा होता, अभिनंदन सोहळा, आणि नेमका तिथेच बसलेलो. तेव्हा आयुष्यात थोडं जरा अपडाऊन्स चालले होते. पण तेव्हा निश्चय केला होता की कधी तिथून इथपर्यंत यायचं आहे. आज आलोय, आज फार छान वाटतंय. माझे बरेच मित्र आहेत जे तयारी करत होते, ते कधीतरी येतील इकडे अशी आशा मी करतो. त्यांना सपोर्ट माझ्याकडून नेहमीच राहील. मी कम्प्युटर इंजिनिअरिंग केलं आहे. त्यानंतर मी IT क्षेत्रामध्ये 4 वर्ष नोकरीसुद्धा केली. पण नोकरी करत असताना एक संघर्ष आतमध्ये सुरू होता, स्ट्रगल सुरू होता की इज दिस इट, फक्त एवढंच करायचं आहे का आयुष्यात. आणि मी ठरवलं की यापेक्षा काहीतरी वेगळी दुनिया आहे, आपण ती अनुभवायला हवी. आणि तेव्हा मी नोकरीचा राजीनामा दिला. आणि तेव्हा काही क्लिअर नव्हतं नक्की काय करणार आहे. फक्त राजीनामा देऊन बसलेलो. घरचे सगळे टेन्शनमध्ये आलेले, तर काय करतोय. कारण 10वीपासून एक हुशार विद्यार्थी म्हणून असा शिक्का लागलेला होता. त्यामुळे स्वतःचं कधी डोकं वापरलं नव्हतं की आपल्याला काय पाहिजे. युजली 10वी झालं की इंजिनिअरिंग करा, नाहीतर मेडिकल फील्डकडे जा. त्यामुळे इतरांच्या प्रभावात येऊन असं म्हणू शकेल की माझं आयुष्य सुरू होतं. पण जॉब करताना तो एक पॉइंट आला की बस झालं, आता आतला स्ट्रगल खूप झालाय, आता त्याला बाहेर काढायचं आहे. तर त्यासाठी राजीनामा दिला. पण घरच्यांनी फार सपोर्ट केला की माझ्या निर्णयाला, की इथे यायचंय मला, या क्षेत्रामध्ये जनतेची सेवा करायची, गोरगरिबांची सेवा करायची. हा प्रवास मी स्वतःच सुरू केला. पहिले 3 अटेम्प्ट्स माझे काही प्रिलिम सुद्धा क्लिअर झाली नव्हती माझी. मग शेवटी आईने एक सल्ला दिला की कुणाची तरी मदत घे, मार्गदर्शन घे. पण परत एक स्वतःचा संघर्ष होता की स्वतःचा इगो असतो ना की मी कुणाचं मार्गदर्शन नाही घेणार, स्वतःच्या पायावर मी सगळं करून दाखवेल. पण जेव्हा 3 अटेम्प्ट जेव्हा फेल गेले तेव्हा म्हटलं जरा आपल्याला लाईफ काहीतरी संदेश देतं, युनिव्हर्स काहीतरी सांगतंय, जरा ऐका त्यांचं. म्हणून मी चाणक्य मंडल परिवारमध्ये प्रवेश घेतला. आणि प्रवेश घेण्याचा पहिलाच दिवस जो होता
ऑफिसमध्ये बसलेलो मी आणि समोर एक सरांचं छान वाक्य लावलंय बोर्डवर. तू जन्माला कशाला आलास, तुझं आयुष्यात जन्माला येण्याचं तुझं ध्येय काय, आयुष्यात तुझं ध्येय काय, हे 3-4 ओळीच फक्त वाचल्या मी. आणि जो माझा आतला जो स्ट्रगल चालू होता तो मी असं समोर बघितला की हे फार नॉर्मल गोष्ट आहे, मी काही वेगळं करत नाहीये. त्या सर मला भेटले पण नव्हते तोपर्यंत. सरांच्या त्या शब्दांमधून मला एक फार पॉझिटिव्ह एक डायरेक्शन मिळाली तिथे. आय थिंक तो टर्निंग पॉईंट ठरला माझ्यासाठी. मी MPSC 2024चा कोर्स सुरू केला. मला आधी भीती होती की हे करू शकेल की नाही, कारण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे पॉलिटी असेल किंवा इकॉनॉमी असेल हे 2 सब्जेक्ट्सचा काही संबंधच कधी आला नव्हता. फक्त सायन्स आणि हिस्ट्री, जिओग्राफी थोडंफार. तर पॉलिटीमध्ये अभिजित सरांनी आणि इकॉनॉमीमध्ये मयूर सरांनी फार म्हणजे एक प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची एक खास शैली असते. विद्यार्थ्याला विषय आवडेल किंवा नाही आवडेल हे मला तर वाटतं पूर्णपणे शिक्षकावर डिपेंड असतं. त्यांनी अशा काही एक्सप्लेन केल्यात गोष्टी की एका वेळानंतर मला पॉलिटी आणि इकॉनॉमी सगळ्यात जास्त आवडते विषय झाले आणि त्याच्यातच मला जास्त मार्क्स येत होते. हा प्रवास सुरू असताना MPSC 2024ची मी प्रिलिम पास झालो. त्यानंतर मेन्स साठी मार्गदर्शन घेण्यासाठी मी परत मयूर दादालाच कॉन्टॅक्ट केला फक्त. बाकी कुणाचं मार्गदर्शन घेतलंच नाही, की आता समजून चुकलं होतं ना की कोण व्यवस्थित गाईड करतात. सो मयूर सर माझ्यासाठी अँकर होते. काही झालं की मयूर सरांना त्रास द्यायचं मी फोन करून, पण त्यांनी सुद्धा खूप मदत केली. त्यांच्याकडे त्यांनी ते जेव्हा स्पर्धा परीक्षेत होते त्यांच्या नोट्स असतील किंवा त्यांचे एक बाइंडर असतं प्रश्नपत्रिकांचं. जेव्हा पण तुम्ही आता जर तुम्ही जाल तर जे पण PYQs असतात त्याचं एक बाइंडर असतं. त्यांनी स्वतःहून मला दिलं की हे असं आहे, असं तू स्वतःचं पण बनव जे नंतरचे जे PYQs आहेत. सो त्यामुळे हा प्रवास माझा फार इझी झाला. त्यामुळे MPSC मेन्स मी व्यवस्थित क्लिअर करू शकलो. आणि जी कंबाईनची एक्झाम आहे दुय्यम राजपत्रित सेवा, ज्यात प्रथम क्रमांक आलाय, त्यात प्रथम क्रमांक आणायचं असं काही मनात सुद्धा नव्हतं. ती परीक्षा माझा प्लॅन B होता. आणि आय थिंक हार्डली एकच महिना उरलेला. राज्यसेवेची मेन्स झाली आणि एका महिन्यातच कंबाईनची मेन्स होती. मला फक्त डोक्यात एवढंच होतं की ॲटलिस्ट पोस्ट मिळेल काहीतरी, पण पहिला येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आय थिंक त्यामागे चाणक्य मंडल परिवारचं खूप मोठं श्रेय आहे की सर नेहमी सांगतात की जेव्हा तुम्ही परीक्षेत जाल तेव्हा बर्डन नाही घ्यायचं त्या परीक्षेचं. सर क्रिकेटच्या भाषेत नेहमी सांगतात 1 बॉल ॲट अ टाइम असतो. तो एक प्रश्न जो आलाय समोर तो व्यवस्थित सोडवायचा, जो झालाय बॉल त्याचा विचार नाही करायचा, पुढच्या प्रश्नाकडे जायचं. फक्त एवढाच अप्रोच ठेवलेला मी प्रत्येक परीक्षेमध्ये आणि यश तर नक्कीच मिळालं. ह्या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात किंवा इतरही तुम्ही काही जे ठरवाल करायचं आहे आयुष्यात, त्यामध्ये एक माइंड कंडिशनिंग नावाचा प्रकार असतो. तो प्रकार चाणक्यमध्ये फार व्यवस्थितरित्या करून घेतला जातो. नक्की काय असते माइंड कंडिशनिंग म्हणजे? आपल्या सवयी, आपले पॅटर्न्स, आपण प्रत्येकाला एक पॅटर्न्स असतात सवयींचे. चांगल्या सवयींचे सुद्धा पॅटर्न्स असतात आणि वाईट सवयींचे पॅटर्न्स सुद्धा असतात. तर माइंड कंडिशनिंगमध्ये चाणक्यमध्ये हे वाईट पॅटर्न्स तोडण्यावर जास्त भर दिला जातो नेहमी. ते मला फार प्रकर्षतेने जाणवलं. कदाचित तुम्ही आता काही जण फार यंग आहात, तुम्हाला कदाचित कळणार नाहीये, पण जेव्हा तुम्ही अजून दुनियेत बाहेर जाल, जॉब कराल किंवा अजून तुमचं एक्सपोजर वाढेल दुनियेशी, तेव्हा तुम्हाला कळेल की हे बॅड पॅटर्न्स कसे फॉर्म होत जातात. तर जर तुम्हाला खरंच यश कोणत्याही क्षेत्रात मिळवायचं असेल तर 3 C's नेहमी लक्षात ठेवायचे. एक असते क्युरिओसिटी, की नक्की काय चालू आहे, मी जे क्षेत्र निवडलं आहे ते नक्की काय आहे, की त्याचा मला फायदा कसा होणार आहे किंवा मी इतरांचा कसा फायदा करून देणार आहे, ती क्युरिओसिटी असायला पाहिजे. उदाहरणार्थ आता जसं म्हटलं पॉलिटी आणि इकॉनॉमी काही समजत नव्हतं. आता इकॉनॉमीचं एवढं व्यवस्थित मी फार क्युरियस होतो की नक्की कसं चालतं. त्यामुळे काही जे इंटरनॅशनल इव्हेंट सध्या होत आहेत त्याचा आपल्यावर कसा परिणाम होईल, सामान्य माणसांवर कसा परिणाम होईल, हे पेपर न वाचता सुद्धा आपल्याला थोडं कळायला सुरुवात होते. सो ऑलवेज बी क्युरियस. आणि दुसरी गोष्ट असते ती असते कन्सिस्टन्सी, सातत्य हवं. म्हणजे एक आठवडाच फक्त अगदी कॉन्फिडन्स येऊन जोमाने तुम्ही 8-9 तास अभ्यास केला आणि पुढचे 2 महिने तुम्ही असे टाइमपास करत बसला तर ते शक्य नाही होणार.
स्पर्धा परीक्षा असू दे किंवा इतरही काही असू दे, कन्सिस्टन्सी नसेल तर काहीच साध्य होत नाही. आणि तिसरा सी आहे, तो आहे क्लॅरिटी. तुमचे गोल्स काय आहेत ते व्यवस्थित तुमचे क्लिअर हवेत की मी हे मला अचीव्ह करायचं आहे, त्यासाठी माझे सगळे एफर्ट्स सुरू आहेत. सो बी व्हेरी क्लिअर की तुम्हाला काय आयुष्यात काय अचीव्ह करायचं आहे. शेवटी मी माझे आई वडील आणि माझी बहीण यांचे आभार मानेल की एवढ्या सगळ्या प्रवासात त्यांनी मला खूप मोठा आधार दिला, खूप मोलाची अशी साथ दिली आहे मला. त्यानंतर मी धर्माधिकारी सर आणि संपूर्ण चालकीय मंडळ परिवार यांचे ऋणच माझ्यावर आहेत. त्यांच्याशी मी खूप कृतज्ञ आहे त्यांच्यासाठी की आयुष्य एका भरकटलं होतं, पण त्याचं वळणावर आणून एका व्यवस्थित मार्गावर आणून सोडलं त्यांनी. त्यासाठी मी त्यांचा सदैव ऋणी राहील. आणि जर तुम्हाला यश हवं असेल तर सरांनीच सांगितलेलं एक, सर आता सांगतीलच म्हणा परत तुम्हाला, मी सांगतो की स्वतःला विचारा, हू ॲम आय, मी कोण आहे. या प्रश्नाचं उत्तर किंवा हा प्रश्न जेव्हा स्वतःला पडेल ना, आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधायला जेव्हा सुरुवात कराल ना, तुमची ॲक्च्युअल जर्नी सुरू होईल आणि यश तुम्हाला नक्कीच मिळेल. धन्यवाद.